अमरावती महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील 2087 जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या संदर्भातली पाहू शकता शासन निर्णय जो आहे आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गांतर्गत 2087 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय जो आहे पाहू शकता महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्या अंतर्गत जारी करण्यात आला आहे। यानुसार अमरावती महानगरपालिका ही गड्ड वर्ग महानगरपालिका असून महानगरपालिकेची स्थापना पाहू शकता यामध्ये देण्यात आली आहे। यामध्ये क्षेत्रफळ जे आहे ते सुद्धा सांगण्यात आलं आहे। त्याचबरोबर एकूण जी लोकसंख्या आहे ही 9 लाखापेक्षा जास्त आहे। यासाठीच अमरावती महानगरपालिकेकरता अद्याप एकत्रित आकृतीबंध निश्चित करण्यात आला नव्हता। शहराचा झालेला विस्तार त्याचबरोबर वाढते नागरीकरण आणि महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अपुरा अधिकारी कर्मचारी वर्ग लक्षात घेता शासनाच्या योजना कार्यालयीन कामकाज निश्चित कालावधीत पार पाडण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। यासाठीच पाहू शकता हा आकृतीबंध जाहीर करण्यात आला आहे आणि आकृतीबंधानुसार 2087 जागांसाठी मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव अन्वये पाहू शकता आयुक्त तथा प्रशासक अमरावती महानगरपालिका यांनी 12 जानेवारी 2024 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त प्रस्तावानुसार यापूर्वी 41 विभागातील काही संवर्गातील शासन निर्णयाद्वारे व ठरावाद्वारे मान्यताप्राप्त 2457 पदांपैकी 650 पदे व्यपगत केल्याने तसेच 280 पदांची निर्मिती केल्याने होणाऱ्या 2000 पाहू शकता एकूण 2087 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार हे जाहीर करण्यात आलं आहे। पाहू शकता एकूण यामध्ये विविध संवर्गातील वर्ग 1 ते वर्ग 4 मधील तसेच विभागणी आहे 2087 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास प्रपत्र क्रमांक पाहू शकता अ त्याच्यानंतर आ आहे क आणि ड आणि ई यांना परिच्छेद क्रमांक 5 मध्ये नमूद अटी आणि शर्तींच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे 2087 पदांसाठी शासन मान्यता प्राप्त झाली आहे। यानुसार कोणकोणत्या प्रवर्गासाठी विविध संवर्गांसाठी किती पदे आहेत याची सुद्धा विस्तारित माहिती जाहीर करण्यात आली आहे। या शासन निर्णयामध्ये पाहू शकता जी नियमित पदे आहेत प्रपत्र अ मध्ये अमरावती महानगरपालिका अमरावती मंजूर असलेली जी पदांचे शासन निर्णय आहेत यामध्ये पाहू शकता पदाचं नाव आहे अतिरिक्त आयुक्त मंजूर पदे यामध्ये दर्शवण्यात आली आहेत। यानंतर उपायुक्त आहे कार्यकारी अभियंता उपअभियंता सहायक संचालक नगर रचना मुख्य लेखा परीक्षक मुख्य लेखाधिकारी आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी पशुशल्य चिकित्सक मुख्य अग्निशमन अधिकारी आहे वैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर शिक्षण अधिकारी नगर सचिव यामध्ये कार्यक्रम व्यवस्थापक आहे सहाय्यक आयुक्त समाज विकास अधिकारी आहे उपमुख्य लेखा परीक्षक त्याचबरोबर महिला आणि बाल विकास अधिकारी सहाय्यक मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी आहे विधी अधिकारी सहाय्यक सांख्यिकी अधिकारी आहे लेखाधिकारी सिस्टीम मॅनेजर सहायक अग्निशमन अधिकारी आहे सहायक प्रोग्रामर संगणक अतिक्रमण पथक प्रमुख आहे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ सार्वजनिक आरोग्य परिचारिका आहे पशुधन अधिकारी अनुरेखक अधीक्षक फायरमन इत्यादी शासन निर्णयान्वये मंजूर पदांची संख्या ही 58 आहे पहिल्या प्रपत्रामध्ये। दुसरं प्रपत्र पाहू शकता यामध्ये जी पदे आहेत ही मंजूर असलेली अमरावती महानगरपालिका ठराव जो आहे या अन्वये मंजूर असलेल्या पदांचा तपशील आहे। यामध्ये शहर अभियंता मंजूर पदे उपअभियंता आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आहे वैद्यकीय अधिकारी उच्च श्रेणी लघुलेखक आहे सहाय्यक निवडणूक अधिकारी नगर रचनाकार क्रीडा अधिकारी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आहे कनिष्ठ अभियंता सहायक अभियंता शाखा अभियंता यासाठीचे। यानंतर अधीक्षक लेखापाल आहे सहाय्यक अधीक्षक उपलेखापाल रोखापाल आणि वरिष्ठ लेखापरीक्षक। त्याचबरोबर इथे पाहू शकता हे जे पदे आहेत यानंतरची पुढची आहेत वरिष्ठ लिपिक निरीक्षक आहे कनिष्ठ लिपिक आहे यासाठी पाहू शकता या संवर्गामध्ये वरिष्ठ लिपिकसाठी 67
तर कनिष्ठ लिपिक या संवर्गासाठी एकूण 325 जागा रिक्त आहेत, मंजूर आहेत यामध्ये. त्याचबरोबर लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 2, लघुटंकलेखक, सहाय्यक नगर रचनाकार, क्रीडा निरीक्षक आहे, जनसंपर्क अधिकारी, मुकदमा निरीक्षक आहे, कामगार अधिकारी, कनिष्ठ लेखापरीक्षक, अभिलेखाकार, वीजतंत्री, सहाय्यक अधीक्षक, अणुरेखक आहे. यानंतर वाहन चालकसाठी पाहू शकता तब्बल 77, शाळा निरीक्षक आहे, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, त्याच्यानंतर इंचार्ज वैद्य आहे, सहाय्यक अधीक्षक कुटुंब कल्याण, परिचारिका प्रसविकासाठी, सहाय्यक परिचारिका प्रसविका 21, औषध निर्माण अधिकारी. त्याचबरोबर पाहू शकता प्रमुख लस टोचक याची जी पाहू शकता यामध्ये लस टोचक आहे, बहुउद्देशीय आरोग्य सेवक साठीची कनिष्ठ अधीक्षक आरोग्य, सांख्यिकी सहाय्यक, स्वच्छता अधीक्षक, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक आहे, स्वास्थ्य निरीक्षक, लीडिंग फायरमनसाठी आहे. यानंतर पाहू शकता कुली, शिपाई, नाला कुली, त्याचबरोबर चौकीदार आणि रेजा या पदासाठी तब्बल 693 जागा या मंजूर झालेल्या आहेत. सफाईदार, जमादार यासाठी पाहू शकता 78 जागा मंजूर आहेत. यानंतर ट्रेसर आहे, सफाई कामगारसाठी 861 जागा मंजूर आहेत. या ठरावान्वये मंजूर झालेल्या 2398 जागा. यानुसार पाहू शकता तब्बल पाहू शकता शासनाने मंजूर केलेली पदे 58 आहेत आणि अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार निर्माण केलेली पदे 2398 असे एकूण 2456 जागा ह्या रिक्त आहेत. हा गोषवारा प्राप्त झालेला आहे आणि यानुसार पाहू शकता डिटेलमध्ये पुन्हा एकदा प्रपत्र ब मध्ये विस्तारित माहिती देण्यात आली आहे की कशा पद्धतीने ह्या रिक्त जागा मंजूर जागांची माहिती दर्शवण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्याने याच्यामध्ये जी निर्माण करण्यात आलेल्या पदांची जी शेरा आहे या संदर्भातली माहिती सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे. पूर्ण डिटेलमध्ये जो शासन निर्णय आहे हा टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि चेक केला जाऊ शकतो. प्रत्येक पदानुसार जी विस्तारित माहिती आहे, वेतनश्रेणी आहे इत्यादीबाबतची माहिती या शासन निर्णयामध्ये जाहीर करण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पाहू शकता एकूण मंजूर पदे आहेत, कार्यरत पदे आणि किती पदे भरली जाणार आहेत प्रत्येक प्रवर्गानिहाय. जो वर्ग आहेत, वर्ग अ आहे, वर्ग ड आहे, क आहे, तर वर्ग ड मधील सगळ्यात जास्त पदे आहेत. पाहू शकता कुली आहे, शिपाई आहे, रेजा या पदासाठीची जी डिटेलमध्ये कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत, त्याचबरोबर एकूण कशा पद्धतीने ते भरले जाणार आहेत या संदर्भातली माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. पाहू शकता वर्ग 1 साठीच्या किती जागा, वर्ग 2 साठीच्या, वर्ग 3 आणि वर्ग 4 यामध्ये मंजूर पदे, रिक्त पदे आणि एकूण पदसंख्या जी आहे 2087. तर या पद्धतीने याची जाहिरात जी आहे लवकरच जाहीर केली जाईल. याच महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि ही जी पदे आहेत विविध संवर्गांसाठीची भरले जातील. डिटेलमध्ये चेक करू शकता. एकदम डिटेलमध्ये शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. जी आकृतीबंधू आहे तो मंजूर करण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या ज्या काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स असतील त्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.